नमस्कार, मी अरुंधती सुभाष, डिजिटल एज्युकेटर्स मेंटर। आज आपल्याला नवीन शैक्षणिक धोरण 2020 याच्यामध्ये होणारे शिक्षकांना जे 8 फायदे होणार आहेत त्याविषयी माहिती घेणार आहोत। शिक्षकांना होणारा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे बौद्धिक विकास। या योजनेअंतर्गत शिक्षकांना दिलं जाणारे जे तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण आहे किंवा इतर काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींच्या माध्यमातून शिक्षकांचा बौद्धिक विकास हा खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे। त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा फायदा आहे आर्थिक विकास आणि स्वावलंबित्व। जर का आपण यात दिलं जाणारे तंत्रज्ञान आपण आत्मसात करत आहोत आणि त्याचा जर आपण आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेणार आहोत तर आर्थिक विकास यातून नक्की होणार आहे आणि आर्थिक विकास झाला की स्वावलंबित्व हे त्यामागे ओघानेच आलं। या योजनेअंतर्गत शिक्षकांना होणारा जो तिसरा महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे वैश्विक दृष्टिकोन इथे विकसित होणार आहे, ग्लोबल अप्रोच इथे विकसित होणार आहे आणि तुम्हाला ग्लोबल एज्युकेटर बनण्याची महत्त्वाची संधी इथे आपल्याला मिळणार आहे। या योजनेअंतर्गत आपल्याला चौथ्या फायद्यामध्ये बघायचं आहे की तुमच्या क्षमतांचा इथे पुरेपूर वापर तुम्हाला इथे करायला मिळणार आहे। तुमच्यामध्ये जर एक विषय शिकवण्याची आता क्षमता असेल किंवा तो विषय तुम्हाला शिकवायला दिलेला असेल परंतु दुसऱ्याही विषयांमध्ये तुम्हाला रुची असेल, आवड असेल, गती असेल तर त्या क्षमतांचा तुम्हाला पुरेपूर वापर करायला इथे मिळणार आहे, ती संधी तुम्हाला उपलब्ध होणार आहे। पाचवा महत्त्वाचा फायदा आहे की तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण। या योजनेअंतर्गत आता इथून पुढची सगळी पिढी, सगळं एज्युकेशन जे आहे ते डिजिटल होणार आहे। हे डिजिटल होताना तुम्हाला तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण स्वतः घ्यावं लागणार आहे, स्वतः शिकावं लागणार आहे। तुम्हाला 50 तासाचं ट्रेनिंग मिळणार आहेच, परंतु तुम्हाला स्वतःला सुद्धा काही गोष्टी स्वतःहून शिकाव्या लागणार आहेत, पुढाकार घ्यावा लागणार आहे आणि हे तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ॲसेट ठरणार आहे, मोठी संपत्ती तुमच्यासाठी ठरणार आहे आणि हा फायदा तुम्हाला या योजनेअंतर्गत होणार आहे। त्यानंतरचा सहावा महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे गुणवत्ता टिकून राहणार आहे। इथून या योजनेअंतर्गत रोट लर्निंग म्हणजे जे मेकॅनिकल पद्धतीने, जुन्या पद्धतीने जे शिकवलं जाणारं होतं ते पूर्णपणे बंद होणार आहे आणि इथे नवीन पद्धती, इंटरॅक्टिव्ह जे प्रशिक्षण आहे ते इथे सुरू होणार आहे। त्यामुळे जो कोण या गोष्टींशी स्वतः समरूप होईल तीच व्यक्ती टिकून राहील। तुमच्यात जर गुणवत्ता असेल तर तुम्ही नक्की टिकून राहणार आणि तुम्हाला याचा नक्की फायदा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा सातवा महत्त्वाचा मुद्दा आहे की राष्ट्र उभारणीमध्ये तुम्हाला सहभाग घेण्याची संधी मिळणार आहे। या योजनेच्या अंतर्गत संपूर्ण राष्ट्राची शिक्षण पद्धती बदलते आहे, म्हणजेच संपूर्ण राष्ट्राची उभारणी ही नव्याने होते आहे आणि आपण इतिहासाचे नुसते साक्षीदार न होता, इतिहास शिकवणारे शिक्षक तर आपण आहोतच परंतु इतिहास बनवणारे सुद्धा शिक्षक होण्याची संधी आपल्याला याच्यात मिळणार आहे आणि राष्ट्र उभारणीमध्ये आपला सहभाग इथे जरूर नोंदवला जाणार आहे। हा महत्त्वाचा फायदा आपल्याला इथे होणार आहे आणि अधिक महत्त्वाचा फायदा हा आहे की तुमचं व्यक्तिमत्व विकास याच्यामध्ये अपेक्षित आहे, तो फायदा तुम्हाला अजून एक मिळणार आहे। या योजनेअंतर्गत जे काही स्किल्स, जी काही कौशल्य तुम्हाला शिकवली जाणार आहेत ती कौशल्य जर तुम्ही पूर्णपणे शिकलात तर तुमचं आजचं व्यक्तिमत्व आणि ही कौशल्य शिकल्यानंतरचं व्यक्तिमत्व याच्यात खूप मोठा फरक असणार आहे आणि जो व्यक्तिमत्व तुमचं नव्याने तयार झालेलं असेल ते राष्ट्र उभारणीसाठी तर फायद्याचं होणारच आहे, कारण तुम्ही विद्यार्थी घडवणार आहात आणि या विद्यार्थ्यांचा सहभाग या राष्ट्र उभारणीसाठी होणार आहे। पर्यायाने तुमचा सहभाग या राष्ट्र उभारणीमध्ये आहे। म्हणून हे शिक्षकांना होणारे 8 जे फायदे आहेत याच्यावर जर आपण लक्ष दिलं तर नवीन येणाऱ्या तंत्रज्ञानाची भीती तुमच्या मनामध्ये राहणार नाही किंवा नवीन प्रशिक्षण करावं लागेल या गोष्टीबाबत तुमच्या मनामध्ये बाऊ निर्माण होणार नाही किंवा नकारात्मक भावना त्याच्यामध्ये निर्माण होणार नाही। तुम्ही या सर्व गोष्टींचा सकारात्मक दृष्टीने विचार करा आणि ही नवीन शिक्षण पद्धती स्वीकारा, तुमचा नक्की याच्यात फायदा होणार आहे। तर हे 8 फायदे जर आपल्याला पूर्णपणे आपल्याला मिळवायचे असतील तर आपल्या सर्वांना ठरवावं लागेल की आपल्याला डिजिटल एज्युकेटर बनायचं आहे आणि जर डिजिटल एज्युकेटर आपल्याला बनायचं असेल तर एज्युप्रीत ही संस्था आपल्याला यामध्ये नक्की मदत करणार आहे। तर डिजिटल एज्युकेटर बनण्यासाठी लागणारं जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाविषयी अधिक माहिती घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नवीन तंत्रज्ञानाविषयीची माहिती तुम्ही मिळवत राहा। धन्यवाद।